महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेशी संबंधित आहे। या योजनेत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात। काही महिलांना एकत्रितपणे 4500 रुपये जमा झाले आहेत। याचा व्हिडिओ पुढे बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशात नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटीच्या बटनाला दाबा, कारण जो व्हिडिओ पोस्ट केला जाईल तो तुमच्यापर्यंत पोहोचेल। अर्थ त्यांना 3 महिन्यांचे हप्ते 1500 × 3 = 4500 एकत्र मिळाले आहेत। पुढील माहितीमध्ये तुम्हाला या योजनेबद्दलची संपूर्ण A to Z माहिती, पैसे जमा होण्याची तारीख, यादीतील नाव तपासण्याची पद्धत आणि आवश्यक कागदपत्रे तपशीलवार मिळतील। 4500 रुपये नेमके कोणाला मिळाले? या योजनेत सामान्यतः दर महिन्याला 1500 रुपयाचा हप्ता जमा होतो। मात्र काही विशिष्ट परिस्थितीत महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा झाले आहेत किंवा होऊ शकतात। मागील थकीत हप्ते, ज्या महिलांनी सुरुवातीला अर्ज केला पण आधार लिंक नसणे किंवा इतर त्रुटींमुळे त्यांचे मागील काही महिन्यांचे हप्ते उदा. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर जमा झाले नव्हते, अशा त्रुटी दूर केल्यानंतर त्यांना 3 महिन्यांचे 1500 × 3 थकीत हप्ते एकत्रितपणे 4500 रुपये मिळू शकतात। नवीन लाभार्थी, ज्या महिलांचे अर्ज उशिरा मंजूर झाले त्यांना देखील मागील महिन्यांचे थकीत हप्ते एकत्रितपणे मिळण्याची शक्यता असते। टीप: या योजनेत एकाच वेळी 4500 रुपये जमा होणे हे नियमित नसून मागील थकीत हप्ते एकत्रितपणे मिळाल्याचे दर्शवते। 2. हप्ता जमा होण्याची तारीख. योजनेचा हप्ता दर महिन्याला जमा होतो। पैसे जमा होण्याची निश्चित तारीख शासन दर महिन्याला जाहीर करते। मागील काही हप्ते उदा. एप्रिल 2025 चा हप्ता मे 2025 च्या पहिल्या आठवड्यात जमा झाले होते। हा मासिक हप्ता 1500 रुपये साधारणपणे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा महिन्याच्या निश्चित तारखेला जमा होतो। नवीनतम तारखेसाठी अधिकृत घोषणा किंवा माध्यमांमधील बातम्या तपासाव्या लागतात। सामान्यतः महिला आणि बाल विकास विभागाकडून या तारखा जाहीर केल्या जातात। सध्या नोव्हेंबर 2025 ची नवीनतम अधिकृत तारीख तपासण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हप्ता तारीख असे अधिकृत संकेतस्थळावर तपासावे लागेल। 3. यादीत नाव कसे तपासावे? तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जावे लागेल। तुमचे नाव यादीत कसे तपासायचे त्यावर एक व्हिडिओ बनवला आहे। व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ बघून आपल्या मोबाईलमध्ये यादी बघा।